नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या समोरच भाजप आमदाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण. राजकीय वर्तुळात एकच खळबळ. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर आज पुण्यातील कार्यक्रमाला एकत्रित होते. मात्र याच कार्यक्रमादरम्यान भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही घटना घडल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे. दरम्यान भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण केली आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी सर्वजण अवाक झाले आहे. दरम्यान ससून रुग्णालयातील तृतीयपंथाच्या वार्ड उद्घाटन कार्यक्रमात ही घटना घडली असून सातव यांना मारहाण नेमकं का झाली याचं कारण अद्याप देखील समोर आलं नाही. परंतु या प्रकारामुळे अजित पवार नाराज झाले असून भाजप आमदार कांबळे यांना खडेबोल सुनावत आमदारांनी आपल्या मर्यादा पाळाव्यात. आपण सत्तेत असलो म्हणजे आपल्याला काही शिंगे येतात असं नाही. आपल्याला प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा आणि कार्यकर्त्याचा सन्मान करता आला पाहिजे. या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.